नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. संसद ते विधिमंडळ सगळीकडे सध्या फेक नॅरेटिव्हची चर्चा आहे. सत्ताधारी सातत्याने या विषयावर बोलतायत, परंतु प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाहीये. महाराष्ट्रामध्ये सध्या विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. काल अधिवेशनादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशाच एका नॅरेटिव्ह प्रकरणी उबाटा शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना चांगलंच फैलावर घेतलं. अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात आपण गुन्हा दाखल करणार असा सज्जड दमसुद्धा दिला. आता प्रत्यक्षात ही कारवाई कधी होते याच्याकडे अनेकांचं लक्ष आहे. महायुती सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अनेक प्रकरणामध्ये SITची घोषणा केलेली आहे. काही प्रकरणं CBIकडे सोपवण्यात आलेली आहेत, परंतु प्रत्यक्षात ही सगळी प्रकरणं भिजत पडलेली आहेत अशा प्रकारचे चित्र दिसतंय. म्हणजे एका बाजूला फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी बाकांनी जी प्रकरणं लावून धरलेली आहेत त्या प्रकरणांचा सोक्षमोक्ष लागताना दिसत नाहीये. त्याच्यामुळे अफवा पसरवणारे आणि घपले करणारे हे दोघेही निर्डावलेले दिसतात. राज्याला जे कर्तृत्ववान गृहमंत्री लाभलेले आहेत, देवेंद्र फडणवीस यांचं नाव त्याच्यामध्ये आवर्जून घ्यावं लागेल. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून कायम अपडेट असतात. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची माहिती असते आणि विशेष करून जेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन असतं तेव्हा देवेंद्र फडणवीस अशा प्रकारच्या माहितीच्या ढिगाऱ्यावर बसलेले असतात. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा याची झलक दाखवली. मी पुन्हा एकदा अशासाठी म्हणतोय की आपल्याला आठवत असेल की विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी एंटलिया प्रकरण विधानसभेमध्ये काढलं होतं आणि त्यांनी असा दावा केला होता की या प्रकरणातला एक मुख्य साक्षीदार मनसुख हिरण याच्या जीवाला धोका आहे. देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये हा इशारा देत होते आणि काही वेळातच विधानसभेमध्ये बातमी येऊन थडकली की मनसुख हिरण याची हत्या झालेली आहे. भास्कर जाधव यांनी जो आरोप केला त्या आरोपाप्रकरणी सुद्धा देवेंद्र फडणवीस सज्ज होते. त्यांनी सांगितलं की मी ज्या फेक नॅरेटिव्हची कथा सांगतोय तोच मुद्दा तुम्ही इथे मांडलेला आहे. पुण्यामध्ये अशा प्रकारची एक वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटच्या माध्यमातून अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत आणि आम्ही त्या वेबसाईटच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहोत. आता इथे प्रश्न हा निर्माण होतो की भास्कर जाधव यांनी जो व्हॉट्सअप मेसेज वाचून दाखवला त्या मेसेजबद्दल देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वीच माहिती होती. त्या व्हॉट्सअप मेसेजचं उगमस्थानसुद्धा त्यांना माहिती होतं की पुण्यामध्ये एक वेबसाईट सुरू झालेली आहे आणि त्या वेबसाईटच्या माध्यमातून अशा प्रकारच्या अफवांचा मारा केला जातो आहे, तरुणांना भडकवण्याचं काम होतं आहे. मग आता प्रश्न इथे हा निर्माण होतो की देवेंद्र फडणवीस यांना जर ही माहिती होती तर यापूर्वीच त्या वेबसाईटवर कारवाई का करण्यात आली नाही? त्या वेबसाईटचे निर्माते, त्या वेबसाईटचे सूत्रधार अशा प्रकारे तरुणांना भडकवणारे, माहिती पसरवणारे जे लोक आहेत ते गजाड का झाले नाहीत? अलीकडे जो अफवांचा बाजार गरम झालेला आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अफवा पसरवणारे आणि फेक नॅरेटिव्ह पेरणारे यांना कायद्याचा धाक उरलेला नाही आहे, सत्तेची जरब उरलेली नाही आहे. अलीकडचं एक ताजं उदाहरण, हे उदाहरण दिल्ली विमानतळाचं आहे. या विमानतळाच्या टर्मिनल 1चं काही बांधकाम कोसळलं आणि एका पत्रकाराने याचं खापर थेट भाजपच्या डोक्यावर फोडलं. प्रत्यक्षात हे बांधकाम भाजपच्या कार्यकाळामध्ये झालेलंच नव्हतं, हे बांधकाम UPAच्या काळामध्ये झालं होतं. देशभरामध्ये ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्याच्यामध्ये काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सगळ्यात आघाडीवर आहेत. ते संसदेत सुद्धा धडधडीत खोटं बोलतात. अग्निवीर योजनेबद्दल ते संसदेमध्ये साफ खोटं बोलले. राहुल गांधी असं म्हणाले की अग्निवीर योजनेअंतर्गत जे तरुण सैन्यामध्ये दाखल होतात ते जर हुतात्मा झाले तर त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही. त्यांच्या या आरोपांचं खंडन केलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आणि ते सुद्धा उदाहरणासह. तरीसुद्धा राहुल गांधी आपल्या मुद्द्यावर कायम राहिले, पुन्हा पुन्हा खोटं बोलत राहिले. महाराष्ट्रामध्ये 2 धडाडीचे नेते आहेत, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस. हे दोन्ही नेते हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जातात आणि या नेत्यांनी वारंवार आपल्या भाषणामध्ये एका वाक्याचा पुनरुच्चार केलेला आहे. तो देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे, तो एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. हे दोघेही नेते वारंवार असं सांगतात की या विषयावर मी वेळ आल्यावर बोलेन. जनता त्याची प्रतीक्षा करते की ही वेळ नेमकी कधी येणार आहे. विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हचं सोडून द्या. फेक नॅरेटिव्ह निर्माण करणं आणि ते पसरवणं हे त्यांचं काम आहे, कारण त्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांना हादरे बसतात. परंतु जे नॅरेटिव्ह देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी वारंवार जनतेच्या समोर ठेवले त्याचं काय? हे नॅरेटिव्ह सत्ताधाऱ्यांनी तार्किक शेवटापर्यंत न्यावेत अशी जनतेची अत्यंत सामान्य अपेक्षा आहे. भाजपचे आमदार अमित साटम यांनी आरोप केला होता की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेने जो घोटाळा केलेला आहे, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जो घोटाळा केलेला आहे, कारण हा पक्ष 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता राबवत होता, तो देशातला सगळ्यात मोठा घपला आहे, सगळ्यात मोठा घोटाळा आहे. आणि अमित साटम यांच्या या विधानानंतर, यांच्या या आरोपानंतर राज्य सरकारने या प्रकरणी चौकशी करण्यासाठी SITची स्थापना केली. या SITचा अहवाल अजून आलेला नाही आहे आणि या प्रकरणी अद्याप कोणत्याही प्रकारे कारवाई झालेली नाही आहे.
अशाच प्रकारे दिशा सालियन या तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी राज्य सरकारने SITची स्थापना केलेली आहे, परंतु त्या SITचा अहवाल अद्याप जनतेच्या समोर आलेला नाही आहे। पालघरमध्ये जे साधूंचं हत्याकांड झालं त्या प्रकरणी 3 वर्षानंतर हा संपूर्ण तपास CBIकडे सोपवण्यात आला, परंतु या तपासाचं पुढे काय झालं हे जनतेला माहीत नाही आहे। जनता या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं हे सत्य जाणून घेऊ इच्छिते। या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांना गजाआड पाहू इच्छिते, परंतु राज्य सरकार मात्र जनतेची ही प्रतीक्षा ताणून धरते आणि गेली अनेक महिने अनेक वर्ष ताणून धरते। ज्या प्रकरणाचा मी उल्लेख केला ते सगळे नरेटिव्ह सत्ताधारी पक्षांनी मांडलेले नरेटिव्ह आहेत आणि हे फेक नाही आहेत, हे वास्तव आहे। पालघरमध्ये साधूंची हत्या झालेली आहे, दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये घपला झालेला आहे, परंतु हे वास्तव असून हे सत्य असून सुद्धा हे सत्य लोकांच्या समोर पुराव्यांसह आणण्यामध्ये सरकारला आजपर्यंत यश मिळालेलं नाही आहे आणि हे पुरावे बघण्याची जनतेची तीव्र इच्छा आहे। राज्य सरकारच्या प्रभावी नेत्यांनी जे हे सत्य नरेटिव्ह लोकांच्या समोर ठेवले ते नरेटिव्ह धसास कधी लागतात याची जनता वाट बघते आणि अजूनही काही वेळ गेलेली नाही आहे। 3 महिन्याचा काळ आजही राज्य सरकारकडे आणि या 3 महिन्यामध्ये राज्य सरकार फटाक्यांची माळ लावू शकतं आणि जनतेला दाखवू शकतं की आम्ही ज्या चौकशीच्या घोषणा केल्या ते निव्वळ राजकारण नव्हतं, ते वास्तव होतं आणि हे वास्तव आम्ही तुमच्यासमोर ठेवतोय। त्यामुळे राज्य सरकारने सध्या फेक नरेटिव्ह बाजूला ठेवून जे नरेटिव्ह तुम्ही जनतेच्या समोर सादर केलेत, जे नरेटिव्ह तुम्ही जनतेच्या समोर ठेवलेत ते आता पुराव्यानिशी सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्या शिरावर आहे। हे लक्षात घेऊन काम करण्याची गरज आहे। ते नरेटिव्ह ठसठशीत पुराव्यांसह लोकांच्या समोर आणण्याची गरज आहे आणि जर फेक नरेटिव्हच्या या युद्धामध्ये सत्ताधारी बाकाला जिंकायचं असेल तर ते याच आधारावर जिंकू शकतात। जे वास्तव जे सत्य त्यांनी लोकांच्या समोर मांडलं ते आता त्यांना सिद्ध करावं लागेल आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे फार काळ नाही आहे, त्याच्यामुळे जी जानचे प्रयत्न करावे लागतील। विरोधकांनी राज्यातल्या आणि देशातल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक नरेटिव्हचं युद्ध छेडलेलं आहे आणि या युद्धामध्ये बाजी कशा प्रकारे पलटू शकते याची एक छोटीशी सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचं YouTube चॅनल। नमस्कार आणि धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।